मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 आणि 6 ऑक्टोबरला नाशिक दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार असल्याची शक्यता आहे। तर उत्तर महाराष्ट्रातल्या 47 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहे। महायुतीचं जागा वाटप दसऱ्यापूर्वीच होणार अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। महायुतीमध्ये 10 ते 12 जागा वगळता सर्व जागांवर एकमत असल्याचं ते म्हणाले। तसंच जागा वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे असल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली। दसऱ्यापूर्वी जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली। महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणं हेच सूत्र असल्याचं राऊतांनी म्हटलं। पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा स्थानिक पातळीवर का प्रचार करतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। घटक पक्षांमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत। घटक पक्षांनी 30हून अधिक जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली। समाजवादी पक्षानं 12 तर भाकप, माकप आणि शेकापनं 20हून अधिक जागा मागितल्या। महाविकास आघाडीच्या 180 जागा येतील असं वक्तव्य श्याम मानव यांनी केलं। तर श्याम मानव हे सुपारी बहादर गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर प्रत्यक्षात मतांमध्ये केवळ अर्धा टक्क्याचा फरक आहे असल्याचं देखील ते म्हणाले। तर श्याम मानव हे सुपारी बहादर आहेत असं उत्तर गिरीश महाजन यांनी दिलं। सांगलीमध्ये मिरज मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी विधानसभा लढण्याचा निर्धार केलाय। त्याचबरोबर विधानसभेचा उमेदवार देखील स्थानिक नेत्यांनी जाहीर केला। याशिवाय उमेदवारी दिली नाही तर वेगळा विचार करू असा इशारा देखील दिलाय। त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये बाभळगावच्या माणसासोबत आपल्या राजकीय लोकांनी देखील मला जाणीवपूर्वक त्रास दिला। प्रत्येकाचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत। माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि एका लढ्याला यश आलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत। आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानतो असं फडणवीस म्हणाले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर जाहीर सभेत केली होती। मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर 17 मे 2024ला झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी ही मागणी केली होती। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। चेंबूरमध्ये फटाके वाजवून नागरिकांना मिठाईचं वाटप करण्यात आलं। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे। यामध्ये वॉर म्युझियम आणि इतर बाबींचा देखील समावेश आहे। त्याचा मास्टर प्लॅन तयार केला जात असल्याची माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी दिली। विशाळगडावर जो प्रकार घडला त्याला राजकारण्यांनी मला जबाबदार धरलं। या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं। 8 रात्र मला झोप लागली नव्हती अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली। मी किल्ल्यावर पोहोचण्यापूर्वीच नको तो प्रकार घडला याची खंत असल्याचं ते म्हणाले। ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होणार आहे। मुंबई पालिकेने मेळाव्याला परवानगी दिली। ठाकरे गटानं पालिकेकडे 14 मार्चला परवानगी मागितली होती आणि त्यानंतर 3 स्मरणपत्र देखील पालिकेला पाठवली होती। त्यानंतर पालिकेनं ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी दिली। सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांचा दसरा मेळाव्यात समाचार घेणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला। तसंच अमित शहांच्या आरोपांचा देखील समाचार घेणार असल्याचं ठाकरे म्हणाले। तसंच राज्यामध्ये अराजकता माजली असून ती मशाल हाती घेऊन संपवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेनं लॉन्च केलेल्या गाण्यावर गुलाबराव पाटलांनी जोरदार टीका केली। संजय राऊत यांनी शिवसेनेचं गाणं काढून पूर्ण पोवाडा केला। आगामी निवडणुकीत देखील त्यांचा संपूर्ण पोवाडा होणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। कोल्हापूरच्या कसबावाडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर संविधान सन्मान संमेलनाला देखील राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत। बदलापुरात भाजपच्या बैठकीत गोंधळ झाला। किसन कथोरे कपिल पाटलांच्या समर्थकांनी गोंधळ केला। उमेदवारांच्या नावावरून 2 गटात वाद झाला। गोंधळामुळे भाजपची बैठक रद्द करण्यात आली। पक्षाचे निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये ही अंतर्गत बैठक सुरू होती। यावेळी कपिल पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुलढाणा जिल्हा दौरा केला। यावेळी त्यांनी खामगावमधल्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली। लाडकी बहीण योजनेत कोणताही खोडा आणू नये, तसं विघ्न आणलं तर कोणताही फरक पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बोलताना दिली। कर्जतच्या राशीनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचं भूमिपूजन पार पडलं। क्रिकेटर रोहित शर्माच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारानं हे क्रीडा संकुल उभारलं जात आहे। या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात खेळाडू उपस्थित होते। आम्हाला कॅप्टन कोणाला बघायचं। शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली दौऱ्यावर आहेत। सांगलीचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं। यावेळी पवार यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत संवाद साधला। प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआय सोबत यावं, मी आरपीआयचं नेतृत्व सोडायला तयार आहे, असं मोठं विधान साताऱ्यामध्ये रामदास आठवले यांनी केलं। तर आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून आरपीआयचं नेतृत्व हातात घ्यावं, असं आठवले यांनी। तिकडे आमचा आग्रह होता की लोकसभेमध्ये 2 जागा मला मिळाव्या आणि 2 जागा निवडून। यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला। रात्री 2 वाजता दिग्रस जवळच्या कोपरा गावाजवळ राठोड यांच्या वाहनानं केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहन उलटलं आणि यामध्ये संजय राठोड यांनी त्यांचा वाहन चालक सुदैवाने बचावला। सुशील कुमार शिंदेंनी आधी बोलले असते तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी दिली। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराशी सहमत असणं देशहिताचं असल्याचं रणजित सावरकर म्हणाले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदेंनी आपल्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुती केली। 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स सुशील कुमार शिंदे या पुस्तकामध्ये वीर सावरकरांनी स्पृश्य अस्पृश्यता संपवणं आणि जातीवाद संपवण्यासाठी प्रयत्न केलेत, असा उल्लेख करण्यात आला। नागपूरच्या जैतळा इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना साप निघाला। बांधकाम कामगार मेळाव्याच्या कार्यक्रमात फडणवीसांचं भाषण सुरू होतं। यावेळी महिलांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला। साप पकडणारा देखील तिथं हजर असल्यानं त्यानं सापाला पकडलं। यावेळी फडणवीसांनी काही काळ आपलं भाषण थांबवलं। सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं। मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान, असं वक्तव्य भिडेंनी केलं। सत्ताकारण आणि अर्थकारण शूद्र आहेत, ते थुंकण्याच्या लायकीचे विषय असल्याचं भिडे म्हणाले। देशातल्या उत्सवांवर देखील त्यांनी भाष्य केलं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची तलवारीनं बोट छाटल्याचा आरोप करण्यात आला। भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता ठाकरे गटाचे संतोष वडवळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली। त्याचा राग मनात घेऊन वडवळे यांना बेदम मारहाण करून तलवारीनं बोट छाटण्यात आली आहे। सिंधुदुर्गमध्ये ठिकठिकाणी बॅनर वॉर रंगल्याचं दिसतंय। सावंतवाडीमध्ये बदल हो तर आमदार नो असा बॅनर लागलाय, तर कणकवलीमध्ये तो येतोय घराणेशाही नष्ट करण्यासाठी अशा आशयाचे बॅनर ठाकरे पक्षाकडून लावण्यात आले। विशाळगड प्रकरणातला प्रमुख संशयित आरोपी रवींद्र पडवळ याने रामगिरी महाराजांची भेट घेतली। त्यानं स्वतः याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला। विशाळगड प्रकरणानंतर पडवळ फरार आहे। त्याच्या विरोधात शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। तर रवींद्र पडवळला नेमकं कुणाचं अभय आहे, असा सवाल उपस्थित होतो। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देवीच्या मंदिरात एकत्र आले। नागपूरच्या कोराडी जगदंबा मंदिरात दोन्ही नेते एकत्र आले। त्यांनी देवीचं दर्शन घेतलं। नाना पटोले जेव्हा मंदिरात आले तेव्हा बावनकुळे मंदिरात अगोदरच उपस्थित होते। आगामी विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांना पाडण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। मराठा समाजाच्या बैठकीत कुणाला पाडायचे याबाबत ठरणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। तर जरांगे यांनी पाडापाडी करण्यापेक्षा परिवर्तन महाशक्ती आघाडीत यावं, असं आवाहन संभाजी राजे यांनी केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाय। फडणवीस मराठ्यांची दगाफटका करणार नाहीत आणि त्यांनी तसं केलं तर त्यांची मोठी चूक होणार आहे। राजकीय कारकिर्दीत फडणवीसांना खूप मोठा पश्चाताप होईल, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या बोरी सावंत इथं मराठा समाजानं सर्वच राजकीय पक्षाच्या सभांवर बंदी घातली। तसंच राजकीय सभांना न जाण्याची शपथ मराठा बांधवांनी घेतली। या अनोख्या उपक्रमाला गावातल्या सर्वच जणांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। तब्बल 175 एकरमध्ये सभा होणार असून 200 एकरमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली। सभेची तयारी जोरदार सुरू आहे। जळगाव एमआयडीसीला D+ दर्जा देणार असून उद्योग भवनासाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनससाठी 13 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली। महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमात ते बोलत होते। महिलांच्या सुरक्षेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून शक्ती अभियानाची घोषणा केली। या अंतर्गत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही मोहीम राबवली जाणार आहे। बारामती शहरामध्ये शक्तीपेटी तयार केली जाणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली। यातून महिलांवरच्या अत्याचारासंदर्भातल्या तक्रारी स्वीकारल्या जातील।
नवरात्रीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीला सुवर्ण अलंकारानं सजवण्यात आलंय. विठुरायाला सोन्याचं पितांबर, डोक्यावर सोन्याची पगडी, सोन्याची तुळशीमाळ आणि रुक्मिणी मातेला सुद्धा मौल्यवान हिरे, मोत्याचे सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले.